आणणारी लोक मला आता सभागृहामध्ये बोलताना दिसली। बाहेरचं त्यांचं वागणं वेगळं, सभागृहात बोलणं वेगळं। म्हणजे इतकं असं भारी वाटतं की अरे बापानो, यांच्याशिवाय कुणी शेतकऱ्याला तारणारच नाहीये। म्हणजे इतकी इथं भाषणं व्यवस्थितपणे मांडणी त्यांची, इकडं शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं आणि तिकडं शेतकऱ्यांचा गळा कापून टाकायचा। मी ज्या विधानसभा मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघामध्ये सातत्यानं दुष्काळ आहे, सातत्यानं दुष्काळ। देवाभाऊ 2014 ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जतला 60 गावांना पाणी मिळालं, मंगळवेढ्याच्या काही गावांना पाणी मिळालं म्हैसाळ योजनेमधून। सांगोल्याचे आमदार साहेब इथं आहेत, मंगळवेढ्याचे आमदार साहेब अध्यक्ष खुर्चीमध्ये विराजमान आहेत। जतची 60 गावं, कवटे मंकाळ, मिरजचा पूर्व भाग, तासगावची काही गावं, या सगळ्या भागांना म्हैसाळमधून पाणी मिळालं। जत तालुक्यातला शेतकरी हा सातत्यानं दुष्काळाचा सामना करतोय। निसर्ग कोपलेला, 3-3, 4-4 वर्ष सलग पाऊस पडत नाही अशी परिस्थिती। आज पण इकडे मुंबईला पाऊस पडला, ठाण्याला पाऊस पडला, वसईला पाऊस पडला, कोकणात पाऊस पडला, लोणावळ्याला पडला, नाशिकला पडला, परंतु आपल्या भागात कुठंच पाऊस पडला नाही। जो पडलाय एकदम कमी प्रमाणामध्ये, म्हणजे एक वेळचं पण पाणी त्या पावसामुळं भागेल अशी परिस्थिती नाही। माझ्या जत तालुक्यातल्या लोकांनी 22,000 सभासदांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून, कानातलं किडूक मुडूक मोडून, शर्ट करड विकून, काय काय सभासद असे आहेत दुसऱ्याच्या चाकरी राहून त्याचे पैसे उचलून सभासद फी भरून जत मध्ये 250 एकरामध्ये कारखाना उभा केला। तो कारखाना जत शहरामध्ये आहे, जिथं गुंट्याचा दर लाखामध्ये आहे। 250 एकर जागा, कारखाना, कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन, हे 40 कोटी रुपये ज्या लोकांनी ढापलं, ती लोक इथं सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत। लाज वाटायला पाहिजे, लाज। तुमच्यात जर शेतकऱ्याच्या बाजूची बोलायची हिंमत असेल, माझ्या जतचा साखर कारखाना पहिल्यांदा तुम्ही आमच्या सभासदांच्या नावावरती करा। 22,000 लोकांचा तो कारखाना आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे तुमच्याकडे, हा कारखाना कशा पद्धतीने घेतला त्याची कागदपत्र मला मिळाली पाहिजेत। राज्य बँकेकडे आम्ही माणूस पाठवला, कागदपत्र देतो म्हणजे दिले नाहीत। जिल्हा बँकेकडे विचारलं, त्यांनी देऊ शकत नाहीत। सहकार आयुक्तांना विचारलं, अरे मग कुणी दिला कारखाना? हे जे आज इथं गप्पा मारतायत, सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतायत, अरे जरा तरी लाजा वाटल्या पाहिजेत। सर्वोदय सहकारी साखर कारखाना, या सभागृहाचे 4 वेळा सदस्य असणारे माजी आमदार स्वर्गीय पैलवान संभाजी अप्पा पवार यांनी रक्ताचं पाणी केलं। रोज सकाळी डबा भरून घरातून जेवणाचा घेऊन जायचे आणि तो कारखाना उभा केला। तो कारखाना या लोकांनी ढापला। कवटे मंकाळ दुष्काळी तालुका, 280 एकरामध्ये कवटे मंकाळ शहरातला कारखाना, जो कारखाना तिथल्या गोरगरीब लोकांनी सभासदांचे पैसे भरून उभा केला। 110 कोटी रुपये नुसते जिल्हा बँकेचं कर्ज आहे, 110 कोटी रुपये। कोर्टानं त्यांना जागा विकायला परवानगी दिल्या। प्रवीण भाऊ, 35 लाख रुपये गुंठा जागेचा दर कोर्टानं निश्चित केलाय। मी हे नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही, कागदोपत्री आहे, कोर्टानं दर ठरवलाय। हार्ट ऑफ सिटी जागा आहे कवटे मंकाळ शहरामध्ये, आणि तो कारखाना आमच्या जिल्ह्यातल्या एका टग्याला ढापायचा आहे म्हणून तो जिल्हा बँकेकडून बंद पाडला। 110 कोटी रुपये नुसतं कर्ज, ज्याची प्रॉपर्टी तुम्ही बघा, 280 एकर गुणुले करा। कारखाना, कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन, सगळं एकदम चालू कारखाना। फक्त कारखाना घ्यायचा आहे, ह्या राक्षसी भावनेतून हा शेतकऱ्यांचा कारखाना बंद पाडलाय। अरे त्यातली 10-20 एकर जमीन विकली तरी कारखान्याचं सगळं कर्ज फिटतंय, पण त्यांना तसं नाही, अख्खा कारखाना पाहिजे। जतच्या कारखान्याची 10 एकर जमीन विकली असती, कारखाना नील झाला असता, पण नाही आहे, अख्खा कारखाना पाहिजे। काटा मारायचं प्रमाण नाही। इकडे गप्पा सरकारच्या विरोधात भूमिका। काय तुम्ही जर वागत असाल तसे भूमिका घ्या ना।
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.